सगळ्यात आधी एक मोठा प्रश्न पडतो की इव्हिल डेड राईज बघण्यापूर्वी जुने इव्हिल डेड चित्रपट बघणं गरजेचं आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाही. तुम्ही कोणतेही होमवर्क न करता डायरेक्टली इव्हिल डेड राईज बघू शकता, कारण अलीकडच्या स्टँड अलोन इव्हिल डेड मूव्हीज प्रमाणे हा चित्रपट सुद्धा एक पूर्णपणे फ्रेश स्टोरी घेऊन येतो. नवीन कॅरेक्टर्स आहेत, नवीन लोकेशन आहे आणि यावेळी कथा अशा एका स्त्रीभोवती फिरते जिने आपला नवरा गमावला आहे आणि आता ती तिच्या सासरच्या घरी आहे, म्हणजे सासरी, जिथे तिची सासू आणि बाकी सगळे पजेस झाले आहेत. आता कोण आहे जो सर्व्हायव्हलची लढाई लढतोय आणि कोण पूर्णपणे पजेस झाला आहे ते तुम्हाला या मूव्ही मध्ये पाहायला मिळेल, ज्याबद्दल स्पॉइलर न देता आपण जरा बोलूया. हे बघ, श्री टोमणे मारणारे सासू सासरे आणि नणंद फक्त आपल्या इंडियातच असतात. तिकडे असते असे सासर. बघून घ्या यांना. भाऊ घाबरून तुमची अवस्था वाईट नाही झाली तर बोला. 1 तास 52 मिनिटांच्या या मूव्ही मध्ये 1 तास 50 मिनिटे तर फक्त भाऊ रक्तच रक्त आहे पूर्ण स्क्रीनवर. भाऊ आणि जेवढी मारामारी तुम्हाला या मूव्ही मध्ये बघायला मिळेल ना, पहिल्या 10 मिनिटातच तुम्हाला चुटकी वाजवून ही मूव्ही हुक करेल. गोर आणि ब्रुटल सारखे शब्द सुद्धा कमी पडतील या मूव्ही मधील हा भयानक रक्तपात डिस्क्राईब करण्यासाठी. भाऊ, हा सिनेमा इतका हिंसक आहे, याला सेन्सॉर बोर्डाने परवानगी कशी दिली? ऑब्सेशन मधला स्टिअरिंगवर डोकं आपटण्याचा छोटासा सीन त्यांनी कापला होता. या सिनेमावेळी सेन्सॉर बोर्ड झोपलं होतं का? बरं झालं झोपले होते, कारण आत्मा कापेल असं काहीतरी, तेही कोणत्याही कटशिवाय पाहायला मिळालं. इतका जास्त बॉडी हॉरर आहे ना भाऊ, की तुम्ही स्वतःला कितीही दगड काळजाचे समजा, नाही तुमच्या काळजाचं पाणी झालं तर बोला. ही मूव्ही बॉडी हॉरर जॉनर मध्ये आउटस्टँडिंग आहे भाऊ. आता बघा, जर तुम्ही जुने इव्हिल डेड मूव्हीज पाहिले नसतील तर फक्त एवढं लक्षात ठेवा की एक पुस्तक आहे जे उघडल्याने आणि वाचल्याने डिमन्स समोरच्या माणसाला पजेस करत जातात, ज्याचं नाव आहे द बुक ऑफ डेड, किंवा काय काय नाव होतं त्याचं, नेक्रोनॉमिकॉन एक्स मॉर्टिस. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर हे इव्हिल डेडच्या जगातील एक शापित पुस्तक आहे. हे खरं पुस्तक नसून फिल्मच्या स्टोरीसाठी बनवलेली एक काल्पनिक गोष्ट आहे. बस एवढंच माहिती हवं तुम्हाला. आणि सर्व कॅरेक्टर्स नवीन आहेत, त्यामुळे इव्हिल डेड राईजचा प्लॉट समजण्यासाठी तुम्हाला जुन्या कॅरेक्टर्सची पूर्ण जर्नी किंवा जुन्या मूव्हीजचे कॅरेक्टर्स लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला या फ्रँचाइजचा खरा फ्लेवर समजून घ्यायचा असेल, ते डिमॉनिक पॉझेशन, क्रीपी व्हॉइसेस, चेनसॉ, डिस्टर्बिंग बॉडी हॉरर आणि अनलिमिटेड बकेट्स ऑफ ब्लड, तर जुने इव्हिल डेड मूव्हीज नक्कीच पाहण्यासारखे आहेत. कारण भाऊ, इव्हिल डेड युनिव्हर्स मध्ये एक साधा रूल आहे, जर तो शैतान कोणाच्या शरीरात शिरला तर सिच्युएशन साध्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकत नाही होणार. तर नवीन लोकांनी टेन्शन घेऊ नका, तुम्ही डायरेक्टली इव्हिल डेड राईज पासून सुरुवात करू शकता. आणि जुन्या फॅन्स, तुम्ही तयार व्हा हे पाहण्यासाठी की इव्हिल डेड राईज या फ्रँचाइजची ब्लडी लेगसी अजून पुढच्या लेवलला नेऊन कशी कंटिन्यू करते. भाऊ, काही वन टेक शॉट्स कमाल आहेत, कॅमेरा अँगल्स आणि सिनेमॅटिक पद्धतीने दाखवलेले ते गोर शॉट्स, त्यासोबतच उत्तम संगीत. भावा, याला म्हणतात ब्रुटल सिनेमा. हा अशा चित्रपटांपैकी एक आहे जो एकदा पाहिल्यावर विसरण्यासाठी, डोक्यातून काढण्यासाठी तुम्हाला हनुमान चालीसाच वाचावी लागेल किंवा मग स्वतः हनुमानजींकडे जावं लागेल. भावा, माझ्याकडून याला 4.5 आउट ऑफ 5 स्टार्स. मूवी खूपच जास्त ब्रुटल आहे, त्यामुळे फक्त मोठ्या माणसांनीच बघा. काही अडचण नाहीये, पण मुलांना तरी यापासून किमान 10,000 किलोमीटर लांबच ठेवा.